22 जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी आता देशभर सुरू आहे। आपण जर पाहिलं नवी मुंबईमध्ये सुद्धा मोठा उत्साह आहे तो या संदर्भात दिसतोय आणि नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये तशा संदर्भातले पोस्टर आहेत, बॅनर आहेत, झेंडे आहेत, त्याचबरोबर पताका आहेत, त्या विकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांच्या माध्यमातून सुद्धा या पताका झेंडे घेण्यासाठी गर्दी केली जात आहे। तुम्ही पाहता इथे समोर हे संपूर्णपणे झेंडे आहेत, स्टिकर्स आहेत, वेगवेगळ्या आकाराचे झेंडे आहेत, त्याचबरोबर टोप्या सुद्धा आहेत आणि बजरंग बलीचे या सुद्धा झेंडे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। लोकांची खरेदी केली जात आहे, लोकांना घरे वापरायचे आहेत, लोकांना ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये सुद्धा हे झेंडे लावायचे, टोप्या घालायच्या आहेत। मिरवणुका सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काढल्या जात आहेत। त्याचबरोबर सोसायट्यामध्ये सुद्धा हा सोहळा साजरा केला जात असल्यामुळे लोक सुद्धा आता हा सोहळ्याला चार चांद लागावेत म्हणून आहेत ते श्रीरामाचं, बजरंग बलीचं पोस्टर्स आहेत, मंदिर आहेत, हे घेण्यासाठी आता एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी काही जण आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुम्ही तर खरेदी करण्यासाठी आलेले आहात, काय काय घेतलेलं आहे? आम्ही आमच्या ऑफिससाठी झेंडे, पताका, परत तोरणं वगैरे घेतलेली आहेत आणि त्याच्यासोबतच रामांचे आणि श्रीराम, हनुमान यांचे सगळे स्टिकर्स वगैरे जे आहेत ते घेतलेले आहेत। जे आमचं ऑफिस आहे, आमचा ऑफिसला डेकोरेट करण्याचा प्लॅन आहे। थोडंसं आपल्याला असं जाणवलं पाहिजे की आम्ही आमचा काहीतरी एखादा सण साजरा करतोय अशी आम्ही तयारी करण्याच्या हेतूनिमित्त सामान घेत आहे। मॅडम, तुम्ही इथं आलेला आहात, आता काय काय तुम्ही घेतलं, कशा प्रकारे हा उत्सव साजरा करणार आहात? उत्सव म्हणजे सगळ्यांना स्वीट्स वाटलं जातील, त्याच्यानंतर मग ऑफिस पूर्ण सजलं जाईल, तर पूजा असेल ऑफिसमध्ये आणि बरंच काय काय असेल, तर त्याची तयारी हळूहळू आता चालू झालेली आहे। त्याच्यासाठी आम्ही सगळी खरेदी करायला आलेलो आहोत। ज्या काही गोष्टी आपल्या वेस्टर्न कल्चरमुळे महाराष्ट्रीयन पद्धती थोड्या मागवलेल्या गेलेल्या आहेत त्या पुन्हा अनुभवण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही थोडंसं काहीतरी करतो है। सर जी, आप यहाँ पे पूरा बेच रहे सामान, किस तरह से लोगों का रिस्पांस मिल रहा है? चल रहा है, अच्छा चल रहा है जी। क्या क्या लेके लोग झंडा लेते, गले का पट्टा लेते, टोपी लेते, मंदिर लेते, ऐसा सब बहुत गर्दी हो रही है लेने के लिए? हाँ, हो रहा है ना, कभी कभी हो रहा है, गर्दी हो रहा है, शाम के टाइम में ज़्यादा हो रहा है। अच्छा, नक्कीच आपण पाहतो कशा पद्धतीने एपीएमसी मार्केटमध्ये सर्व दुकानामध्ये हे सामान विकण्यासाठी आले आहे। लोकांच्या माध्यमातून सुद्धा आता या सामान खरेदीसाठी या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स, चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।